पवार यांनी शपथ घेतली काय काय वाटतं? हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र कायम प्रश्न विचारायचे की महाराष्ट्राला महिला नेतृत्व कधी मिळणार. आणि मला असं वाटतं की आज आदरणीय वहिनींच्या रूपाने पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला एक महिला नेतृत्व मिळाले. याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पक्षश्रेष्ठी यांचे विचारांचं, त्यांच्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करते. वहिनींनी गेले अनेक वर्ष काम केले, सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. त्यांचा हा प्रवास नवीन नाही. सामाजिक कार्य आणि राजकीय काम करत असताना आदरणीय दादांचं कामकाज त्यांनी फार जवळून पाहिले, त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलाय. त्याच्यामुळे आदरणीय दादांची जी स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी निश्चितपणाने त्यांचं काम करून हा आपला विश्वास सार्थकी ठरवतील ही मला खात्री वाटते. एक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने खऱ्या अर्थानं महिला धोरणाला इतकी वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना या गोष्टीचं निश्चितपणाने समाधान वाटत असेल की एक महिला आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतेय. आणि निश्चितपणाने ती ही धुरा, ही सूत्र अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळेल ही एक महिला म्हणून आमच्या सगळ्यांची भावना आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे. दादांनी एक क्षण सुद्धा स्वतःसाठी घालवला नव्हता. अगदी शेवटचा क्षण सुद्धा कागदपत्रांमध्ये गेलाय आणि कामासाठी गेलाय, सभेला जात असताना गेलाय, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जात असताना गेलाय. ज्या माणसाने संपूर्ण आयुष्यामध्ये कधीही वेळ वायाला घालवू नये, कायम जनसेवेसाठी दिला, त्या व्यक्तीची पत्नी म्हणून, अर्धांगिनी म्हणून साहजिकच त्यांची जबाबदारी मोठी आहे, ती त्यांनी ओळखली आहे. आणि म्हणून असं वाटतं की भावना महत्वाच्या आहेतच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन कर्तव्य सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून जन्म देणारी मातृतुल्य आई आणि अर्धांगी यांच्या इतक्या वेदना इतर कोणाला झाल्या नसतील कदाचित, पण त्या दोघींनीही त्यांच्या वेदना बाजूला ठेवून जो जनसेवेचा आपल्याला वारसा चालवायचा आहे तो पेलण्यासाठी हे दुःख बाजूला ठेवत खऱ्या अर्थानं आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलंय. आपण सगळेजण त्यांना साथ देऊयात. टीका ही होतच असते. मला असं वाटतं आपण त्याच्यावरती आता चर्चा करण्यापेक्षा आणि त्या काय करतील काय नाही पेक्षा, ते नवीन नाहीयेत. पवार कुटुंबातून आलेले आहेत, दादांचं काम जवळून पाहिलेलं आहे, त्यांचा सक्रिय सहभाग आहे. 2009ला त्यांनी ज्या काठेवाडीमध्ये काम केलं त्याला निर्मलग्राम पुरस्कार 2009ला मिळालाय. त्याच्यानंतर त्यांची वाटचाल प्रगतीकडे होत गेली. त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून काम केलेलं आहे. प्रचंड अनुभव त्यांच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या लिलया पेलतील हा विश्वास वाटतो. आजचा संपूर्ण शपथविधी सोहळ्यासाठी जय पवार होत्या, त्यांच्या पत्नी होत्या, मात्र बाकीचे जे पवार कुटुंबीय होते ते कुठेतरी हजर नव्हते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणत्या परिस्थितीमध्ये शपथविधी झालेला आहे. त्याच्यामुळे देशात, राज्यात अशा अनेक घटना झाल्या आणि त्या घटना घडून गेल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेसाठी, जनसेवेसाठी ह्या सगळ्या गोष्टीत काही ठिकाणी 24 तासामध्ये सुद्धा शपथविधी झाला. पण हा शपथविधी होत असताना ज्या परिस्थितीमध्ये झाला ह्याची सगळ्यांना जाणीव आपल्याला आहे. त्याच्यामुळे साहजिकच काही प्रश्न आहेत, परिस्थिती तशी आहे. प्रत्येक म्हणजे दादा सुद्धा जे निर्णय घेतो ते मोठ्या पवारांना माहिती होतं, मात्र अशा पद्धतीचा कोणताही निर्णय आम्हाला माहिती नसतो. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण पक्षश्रेष्ठींशी बोलला तर त्याची उत्तरं मिळतील, कारण की आम्ही ह्या सगळ्यांमध्ये कार्यकर्ते म्हणून काम करतो. विलगीकरणाबद्दल सुद्धा 12 तारखेला विलगीकरण होणार होतं अशा पद्धतीची माहिती आहे ती नेत्यांकडून दिली जात होती. तशा पद्धतीची बैठक झाली होती का? याबाबत मला कोणती कल्पना नाही. खरं आम्ही म्हणजे आमच्या बरोबर कुठल्या विषयांची चर्चा दादांची झालेली नाही. पक्षश्रेष्ठींबरोबर झाली असेल किंवा पक्षामध्ये काही निर्णय झाले असतील किंवा बाकीच्या काही चर्चा असतील तर आम्हाला कोणाला याच्याबाबत काही कल्पना नाही. याबाबत खरंच आम्हाला काही कोणाला कल्पना नाही.